नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 343 आणि 344. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही गृहीत धरता की सद्वस्तूकडे ज्ञानाने जाता येते. तुम्ही गृहीत धरता की सद्वस्तूकडे ज्ञानाने जाता येते. मग अर्थात तुम्ही सद्वस्तूला जाणणारा ही बाब पण पुढे आणाल. पण सद्वस्तू जाणल्या जाणारी अशी नाही. ती जाणण्यासाठी नाही, तर ती असण्यासाठी आहे. जाणण्यासाठी नाही. तुमच्या ठायी ती अवांछितपणे अगोदरचीच आहे. तिच्या प्राप्तीसाठी कुठेच भटकण्याची अजिबात जरुरी नाही. उलट तसे कराल तर तुमची तिची चुकामुक होईल आणि मग भेट मात्र कधीच होणार नाही. म्हणून तुम्हाला सद्वस्तू गवसलेली नाही, तिचा शोध घ्यायचा आहे, हे मनातून अजिबात काढून टाका. ती कल्पनाच काढून टाका. जे सर्व मनोमय आहे, जे सर्व मनोमय आहे, अमुक तमुक आहे, शेवाळासारखे निर्मळ स्वच्छ निळ्या पाण्याला आच्छादून टाकणारे आहे, ते शेवाळ अमुक अमुक म्हणून मध्ये मध्ये करते आणि नित्यप्राप्त अशा सद्वस्तूला मात्र ते झाकून टाकते. आता फक्त शेवाळ दूर करण्याची गरज आहे, बाकी काही नाही. सद्वस्तू जागच्या जागीच तुमच्या अगोदरच्या असणेपणाच्या रूपात आहे. साधक यावर विचारतो, मग काय उरते? मग काय उरते? महाराज म्हणाले, असणेपणाच उरतो, दुसरे काय उरणार? खोलीतील सर्व अडगळीचे सामान बाहेर फेकून दिल्यावर खोलीत काय उरते? आणि खोलीच्या सर्व भिंती, छप्पर वगैरे मोडून तोडून काढले तर काय उरते? काळ आणि अवकाशापलीकडे असणारी जी आकाशाची जात जी आहे तीच उरते. दुसरे काय उरणार? ती जात म्हणजेच निर्लेप असंग असे तुम्हीच आकाशा एवढे होता, म्हणजे उरता किंवा असता, आणि तेही अगदी तात्काळ. बाह्य जगत खरे वाटणे म्हणजे त्याचे गुलामच असणे होय. बाह्य जगत खरे वाटणे म्हणजे त्याचे गुलामच असणे होय. वस्तुतः आपले आपल्या बाबतीत काहीच बिघडलेले नाही. वस्तुतः आपले आपल्या बाबतीत काहीच म्हणजे काहीच बिघडलेले नाही. फक्त देहबुद्धीच्या आधाराने जी भासमान व्यक्ती शेवाळासारखी मध्येच उपटली आहे, तीच सारे काही भोगते, सारा काही गोंधळ माजविते. तुम्हाला कोणती इच्छा करण्याचे काम आहे, न कुणालाच भिण्याचे सुद्धा काम नाही. तुम्हाला कोणतीच इच्छा म्हणून करण्याचे काम आहे का, न कुणाला भिण्याचे काम आहे. म्हणून व्यक्ती नव्हे तर व्यक्त असा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचा कधी स्वस्वरूपापासून वियोग झालाच नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचा कधीच स्वस्वरूपापासून वियोग झालाच नाही, होत नाही आणि होणार पण नाही. तुम्ही आताच्या आत्ताच अगदी परिपूर्ण पेटीपॅक आहात. तुम्ही व मी दोघेही आत्ताच्या आत्ताच परिपूर्ण आहोत. म्हणजे काय? परिपूर्ण म्हणजे काय? एकच आहोत. फक्त ते तुम्हाला माहित नाही. परंतु मला माहित आहे. तुम्ही कोण? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण म्हणजे नाही, तुम्ही म्हणजे काय आहात ते मला माहित आहे. तुम्ही मात्र जाणत नाही. म्हणूनच तुम्ही जे नाही ते आपण आहोत, असा भ्रम तुम्ही कवटाळून बसला आहात. तुम्ही एकच करा, त्या सर्वांना नकार द्या. कारण तुम्हाला असण्याकरता काही ना काहीतरी हवे असते. तुम्हाला असण्याकरता म्हणजे तुमच्या असण्याकरता काही ना काही हवे असते. मग तो भ्रम का असेना, तो तुम्हाला चालतो.
मग तो भ्रम का असाना असेना तो तुम्हाला चालतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी तुम्हाला चुकीचा मार्ग सांगत नाही. वेगळेपणाची सर्व भावना तुम्ही काढून टाका. स्वतः सर्वामध्ये असा, स्वतः सर्वामध्ये असा आणि सर्वांना स्वतःमध्ये असू द्या. स्वतः सर्वांमध्ये असा आणि सर्वांना स्वतःमध्ये असू द्या. या कृतीमुळे आपण सर्व असणेपणा म्हणून एकच आहोत, हे तुम्हाला निश्चित कळेल. हजारो करोडो दागिन्याचा आकार, रंग, रूप वजा केले तर हजारो करोडो दागिन्यातून त्यांचा आकार, त्यांचा रंग, त्यांचे रूप जर वजा केले तर केवळ केवळ शुद्ध सुवर्णच उरते. या आपल्या सुवर्ण उगमाकडे लक्ष ठेवा आणि तोच व्हा किंवा तेच असा. सोन्यासारखे नकली दागिने आजपर्यंत तुम्ही खरे मानले, ते सोन्याचे नव्हते हे सत्य कळताच आजपर्यंत आपण ते उगीच तिजोरीत, बँकेत लपून ठेवण्याच्या व्यर्थ भानगडीत पडलो. आता त्या बाबतीत काहीच तुम्हाला ताणतणाव किंवा भीती राहणार नाही. हाच आहे नैसर्गिक उत्स्फूर्त असा मुक्ततेचा आनंद. कारण यात सत्य जाणल्यामुळे आलेली मोकळीक आहे. पण या सत्याकडे लक्ष न देता आपण नकली दागिने देऊन फसवल्या गेलो असे वाटत असेल तर आयुष्यभर कुढत राहण्याचे. पण तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. पण सत्य कळल्यामुळे जो नैसर्गिक आणि उत्स्फूर्त आनंद झाला त्यापासून तुम्ही मात्र वंचित राहाल. एका साधकांनी श्री महाराजांना विचारले, आपण अज्ञात स्वरूपात आहात काय? महाराज म्हणाले, हो आणखी कुठे असणार? साधक विचारतो, हे कशामुळे तुम्ही म्हणता? महाराज म्हणतात, माझ्यात इच्छा आणि भीती नाही. तिथे संपूर्ण मौन आहे. तेच अज्ञात स्वरूप. साधक विचारतो, मौन कोण जाणतो? महाराज म्हणाले, अहो मौन स्वतःच स्वतःला जाणते. ते एखाद्या मौनी व्यक्तीचे मौन नाही, तर फक्त मौन आहे. वाटलं तर वासना, इच्छा, भीती यांनी पाळलेले मौन आहे, असं जर तुम्हाला आवडत असेल तर तसं म्हणा. म्हणून परत मौनी बाबा होऊ नका. प्रत्यक्ष मौन व्हा. परम मौन हेच सर्वांचे परममौन हेच सर्वांचे अज्ञात स्वरूप समजा. भाग 344. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सध्या तुम्ही स्वतःला जसे समजता तसे तुम्ही मुळीच नाही. सध्या तुम्ही स्वतःला जसे समजता तसे मुळीच नाही. हे खरे की खोटे याचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल आणि याकरता तुम्हाला जे स्वतःला तुम्ही समजता त्याला नकार द्यावा लागेल. म्हणजेच काय? स्मृती, आठवणी, प्रसंग, अनुभव, एका किंवा अनेक भाषेतले वाचलेले ग्रंथ, कुणानी काही तुम्हाला सांगितलेले आणि ते तुमच्या लक्षात राहिलेले आणि अवांछितरित्या एखाद्या विशिष्ट जातू समूहाच्या आई-वडिलांच्या पोटीचा जन्म, मग त्यांचाच धर्म, त्यांच्याच चालीरीती, त्यांच्याच रूढी, ज्या भूभागात जन्म घेतला तिथले निसर्ग नियमानुसार जे अन्न म्हणून आहे त्याचीच सवय, तेच खानपान, तसलाच पेहराव, तसलीच विवाह संस्था, एकपतित्व, एकपत्नीत्व, बहुपतित्व, बहुपत्नीत्व आणि आपलाच समूह वाढला पाहिजे म्हणून निसर्गाच्या जनन क्षमतेचा, प्रजनन व्यवस्थेचा गैरवापर करून आपलाच समूह वाढवणे इत्यादी हा जो संस्कार म्हणून आहे आणि ही संस्कारबद्धता म्हणजेच तुम्ही, या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे काहीही नाही. तुम्ही आणि तुमची अशी संस्कारबद्धताच ह्या दोन गोष्टी मुळीच नाही आहेत. तुम्ही थोड्या वेळ अशी कल्पना करा की तुम्ही एखाद्या स्थळी, दुसऱ्या काळी, दुसऱ्या आईवडिलांच्या पोटी जर दुसऱ्या काळात जन्म घेतला असता तर तुमची संस्कारबद्धता ही नेहमीच वेगवेगळी झाली असती. म्हणजेच त्यावेळी तुम्ही वेगवेगळे संस्कारबद्धता असे असता.
म्हणजेच काय? म्हणजे तुम्ही नक्की काय हे समजणे कठीण पडेल. हे समजणे काही तसे पाहिले तर विशेष कठीण नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सध्या तुम्ही स्वतःला जसे समजता तसे तुम्ही मुळीच नाही. याचा दुसरा अर्थ हा झाला की तुम्ही म्हणजे संस्कारबद्धता. तुम्ही नाहीच. ते केवळ भासमान व्यक्तिमत्व आहे. तुम्ही तुमच्या संस्कारबद्धतेच्या बाहेर असे मुळीच नाही. तुम्ही तुमच्या संस्कारबद्धतेच्या बाहेर असे मुळीच नाही. श्री निसर्गदत्त महाराज जेव्हा म्हणतात, त्याप्रमाणे यालाच खऱ्या खोट्याचा शोध घेणे होय, म्हणणे होय. श्री निसर्गदत्त महाराज जेव्हा म्हणतात, त्याप्रमाणे यालाच खऱ्या खोट्याचा शोध घेणे असे म्हणतात. मग नक्की तुम्ही कोण? नक्की तुम्ही काय? तुम्ही कोण म्हणण्यापेक्षा तुम्ही काय याचा शोध घेणे हे अतिशय उचित ठरते आणि तेच अपरिहार्य आहे. न तुम्ही आहात, न तुमची संस्कारबद्धता आहे. फक्त संस्कारबद्धताच आहे. त्यात तुमची आहे असा भेद नाही. ज्याला भासमान मी, माझी संस्कारबद्धता म्हणतो, त्याला फक्त भासमान मी जो आहे तोच माझी संस्कारबद्धता म्हणतो. म्हणूनच तुम्हाला ही माझी संस्कारबद्धता असे संस्कारबद्धतेच्या बाहेर राहून म्हणताच येणार नाही. म्हणूनच तुम्हाला ही माझी संस्कारबद्धता असे संस्कारबद्धतेच्या बाहेर राहून म्हणताच येणार नाही. तुम्ही म्हणजेच इथेही अवांछनीयरित्या मिळालेली संस्कारबद्धता तुम्हीच आहात. तुम्ही आणि संस्कारबद्धता एकच. तुम्ही तुमच्या संस्कारबद्धतेच्या बाहेर नाहीच. तुम्ही तुमच्या अवांछनीय अशा संस्कारबद्धतेच्या बाहेर आहात. हा निव्वळ तुमचा भ्रम आहे. हा भ्रम जो कवटाळून बसलेला आहे, तोच तर मी आहे. तोच तर भासमान मी आहे. आपण म्हणजेच अवांछनीयरित्या मिळालेली संस्कारबद्धता. आपण त्याच्या बाहेर स्वतंत्र असे काही नाही. आणि असे जर आपण स्वतःला समजत असू, म्हणजे संस्कारबद्धतेच्या बाहेर समजत असू, तर तो केवळ महाभ्रम आहे. आणि हा महाभ्रम आहे, हे ज्यामुळे कळणे शक्य झाले, त्यालाच समज म्हणतात, बोध म्हणतात. हा मी आणि ही माझी अवांछनीयरित्या मिळालेली संस्कारबद्धता आणि मी म्हणजेच ही संस्कारबद्धताच. मी संस्कारबद्धतेच्या बाहेर स्वतंत्र वेगळा असा नाही. या दोन विधानातील फरक ज्यामुळे कळतो त्यालाच समज म्हणतात. म्हणजे वस्तुतः संस्कारबद्धताच आहे. तिला माझी म्हणणारा कुणी नाही. पण तीच भासमान मी आणि माझे म्हणून वावरते हे लक्षात येणे अर्थात हाच समज होय. म्हणून स्मृती, आठवणी, प्रसंग, अनुभव, राग, द्वेष, लोभ, असूया, भाषेचे ज्ञान म्हणजेच तसे संस्कार यापासून मला मुक्त व्हायचे आहे असा म्हणणारा मी, हा मी नसून ती मुळात संस्कारबद्धताच आहे. मग त्याने कितीही प्रयत्न केला तरी तो संस्कारबद्धतेतून बाहेर पडू शकत नाही, कारण तोच तर ती आहे. हे लक्षात येताच मात्र आपोआप सर्व संघर्ष, प्रयत्न यांना आपोआप विराम मिळतो. नाऊ द बॅटल इज ओव्हर. कारण जर संस्कारबद्धतेच्या बाहेर असाल तरच तुम्ही काही करू शकाल. नाऊ बॅटल इज ओव्हर. आताच आताच असलं आतच असेल तर तुम्ही संघर्ष करणार तरी कुणाशी? म्हणून शांतपणे आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच शांत, दक्ष, निवांत असा एवढेच पुरेसे आहे.